स्वराज्याला तुम्ही कधीच कोणासाठी ठेवलं नाही गहाण, पण आजची पिढी विसरून गेली तुमची जाण. म्हणूनच आज आम्हाला पुन्हा आहे आपल्या दर्शनाची तहान. म्हणूनच रंगदेवता व रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सरकार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय गोविंद भैया कुटे उर्फ सरकार यांच्या मार्गदर्शनातून आणि पुन्हा एकदा गुरुसरांच्या सेवेत शिवाजी युनिव्हर्सिटीचं दिग्दर्शित सानंद सादर करत आहोत. शिवचरित्रम शिवचरित्रम शिवचरित्रम. स्वराज्यामध्ये त्या आया बहिणींवर मुघलांकडून अत्याचार होत होते. त्यासाठी आऊसाहेबांनी आई तुळजाभवानीकडे साकडं मागितलं. मला पुत्र दे, मला पुत्र दे, मला पुत्र दे. वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी कान्होजी जेधे, बाजी पाटलकर, तानाजी मालुसरे, येसाजी खान, शिवा काशी, शिवा महादेव, कोंडाजी फर्जन यासारख्या मावळ्यांना घेऊन रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती महाराजांनी. आणि आजचा तरुण पहा काय करतो आहे. अगदी वयाच्या 16व्या वर्षी
तुम्ही काय शिकवून दिली होती तुमच्या मावळ्यांना? हा, थोडं दाखवा आम्हाला. बघा बघा आजच्या काळातली आई. अरे घरामध्ये लेकरू रडायले तर आईला गमत वाटली पाठीला जायची, मुर्गा पाठीला जायची. ती आजच्या काळातली आई. अरे काय आई होती माझ्या राजाच्या काळातली. कसला गड तो. माझं बाळ भुकेच्या आकांतानं रडतय म्हणून कसला गड. त्या गडाला कसली पायरी नाही, कसलाही खेळ नाही. पाय जर निसटला तर जीव जाईल. असला गड उतरणाऱ्याची हिरकणी माझ्या राजाच्या काळातली आहे. त्रिवार मुद्रा माझा त्या मातेला. अशा काळामध्ये बाप मुलाच्या हातून मारला जातो केवळ संपत्तीसाठी. पण काय मारून जातो, काय पुत्र होता आणि काय विचार देत होता, काय तिच्याप्रती आदर होता, काय मुलांप्रती आदर होता. छत्रपती शंभूराजेंच्या मनामध्ये त्यांच्या आबासाहेबाबद्दल, आबासाहेब बोलायचे ते जेव्हा आरोग्य बोलला होता छत्रपतींना, तेव्हा शंभूराजे केवळ 8 वर्षाच्या असताना त्याच्यावर चाल करून गेले होते. मावळत भरला भगवान